हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजच्या बॅक पार्टची ड्राफ्टिंग केली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करणार आहोत. तर हे बघा, हे मेजरमेंट आहे. या मेजरमेंटनुसारच पूर्ण ब्लाऊज आपण ड्राफ्ट करणार आहे. तर इथं आपण हे ओल्ड मेथडनुसार आपण ड्राफ्टिंग करणार आहे, राजाराणी कोचिंगच्या मेथडने. तर इथं बघा, आता आपल्याला सर्वात अगोदर ब्लाऊजचे जे शोल्डर आहे ते घ्यायचे. तर शोल्डर किती इथं 13.5, तर त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे. तर 13.5चे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा, निम्म करायचं. तर किती झालं, 7.25 इंच. तर इथून आपल्याला 7.25 इंच एक मार्किंग करायची. त्यानंतर बघा, इथं गळारुंदी घ्यायची 2.5 इंच. 2.5 इंच गळारुंदी कंपल्सरी आहे, तुमची साईज कोणती पण असू द्या. त्यानंतर इथून 1 इंच डाऊन जायचं आहे. आता हे जे आहे हे क्रॉसमध्ये इथं मार्किंग जोडून घेऊ आपण. त्यानंतर बघा, इथून आपल्याला आर्महोलची मार्किंग करायची. तर आर्महोलच्या मार्किंगसाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. चार्टनुसारच आपल्याला आर्महोलची मार्किंग करावं लागेल. तर आपलं ब्लाऊज जे आहे ते डीप नेक आहे. तर डीप नेकनुसार आपण डीप नेकचा फॉर्म्युला इथं दिला आहे बघा, चेस्ट आणि आर्महोल मार्किंग. तर इथं आपली चेस्ट आहे आजची 31. तर 31 साईजनुसार आहे बघा, पहिल्याच लाईनमध्ये येते. तर आपण इथं 31/6 त्यामध्ये प्लस करायचं 0.75. तर किती झालं, 5.9. म्हणजे 6 इंचाला एक लाईन कमी. इथून आता 1 इंच डाऊन गेलो, इथून टेप ठेवायचा, 6 इंचाला एक लाईन कमी मार्किंग करायची. आता ही झाली आपली छातीची लाईन ड्रॉ केली. त्यानंतर बघा, आता ओल्ड मेथडमध्ये डीप नेकला आपण 1.5 इंच लूजिंग कंपल्सरी देत असतो. तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला 1.5 इंच लूजिंग देणं कंपल्सरी आहे. तिथं आपण छातीत 1.5 इंच लूजिंग देणार आहे. तर छाती आपली 31 प्लस करू त्यामध्ये 1.5 इंच. तर किती झालं, 32.5. तर भागिले 4 करायचं याला. तर किती आलं, 8 इंचाच्या वरती एक लाईन. ती इथून टेप ठेवायचा, 8 इंचाच्या वरती एक लाईन मार्किंग केलं. पुढे मी शिलाई मार्जिन घेते 2 इंच. त्यानंतर बघा, इथं आपल्याला आता आर्महोल ड्रॉ करण्यासाठी अगोदर जे रेडी शोल्डर आहे ते मायनस करावं लागेल, रेडी शोल्डर चार्ट बघून. तर आपल्याला त्यासाठी 3 मेजरमेंट लागतील. एक म्हणजे पुढच्या गळ्याची उंची, तुमचं रेडी शोल्डर आणि नेकचा जो पॅटर्न आहे तो कोणता आहे. तर इथं बघा, आता पुढचा गळा किती आपला इथे दिलं आहे बघा, 6 इंच. रेडी शोल्डर आहे 2.25 घेणार आहे आपण. आणि नेकचा शेप राऊंड आहे. तर इथं चेक करू, 6 इंच पहिल्याच लाईनमध्ये येते. नेक डीप, नेकचे पॅटर्न. तर किती मायनस होते, 1.5 इंच. फुल शोल्डरमधून 1.5 इंच मायनस करायचं आहे. तर फुल शोल्डर आहे 13.5 मायनस करायचं 1.5 इंच. किती झालं, 12. तर भागिले 2 करू याला. तर किती झालं, 6. तर आता आपल्याला इथून शोल्डरची मार्किंग करायची 6 इंचावर. इथे देखील सेम 6 इंचावर लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर इथून बघा, टेप असा ठेवायचा, सेंटर वे मार्किंग करायची आणि तिथून मार्किंग करायची आतमध्ये 1.25 इंच, म्हणजे 1/2 इंच, 2 लाईन आहेत. त्यानंतर इथं क्रॉसमध्ये जोडून घेऊ. त्यानंतर इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची आपल्या साईजनुसार. बॅक पार्टला आपण 1/2 इंच केली ती, आता आपण अर्धा इंच करणार आहे. इथं बघा, मार्किंग करून घेतली क्रॉसमध्ये आणि फ्रेंच कवने शेप देऊन घेऊ आपण. आर्महोलचा शेप दिला. त्यानंतर बघा, आता इथं जेवढं मायनस झाले सेम आपल्याला इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे, कारण ओल्ड मेथडमध्ये सेम असतं. जेवढं मायनस इकडे जो होतं तेवढंच आपल्याला गळ्याच्या साईडने मायनस करायचं आहे. तर इथे किती होतं आहे, 1/2 इंच. तर इकडे देखील सेम तेवढं मायनस करून घेते मी. हे बघा, मायनस केलं. त्यानंतर बघा, आपल्याला आता पुढच्या ब्लाऊज उंची आणि बाकीचे जे मेजरमेंट आहे ते घ्यायचे. तर ते कसे घ्यायचे, आता ही जी क्रॉस लाईन आहे हिचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. तर इथं बघा, सेंटर असा टेप ठेवायचा, क्रॉस लाईनवर टेप ठेवायचा आणि सेंटर काढायचा. सेंटरवर एक मार्किंग करायची, तिथून टेप असा ठेवायचा आहे आणि मार्किंग करायची तुम्हाला पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आहे, 6 इंच.
त्यानंतर शोल्डर टू अपेक्सचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर शोल्डर टू अपेक्स आहे आपलं 9.5, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 10 मार्किंग करायची. आणि ब्लाऊजची उंची 14 आहे, तर फ्रंट पार्टला आपण 1.5 इंच प्लस करत असतो, तिथं 15.5 मी मार्किंग करून घेते. मार्किंग केलं त्यानंतर आपण स्केलनी लाईन ड्रॉ करून घेऊ. ही झाली आपली कमरची लाईन, ही झाली शोल्डर टू अपेक्स, आणि हे झाली आपली गळ्याची लाईन. तर त्यानंतर बघा, आपल्याला आपली ही छातीची लाईन आहे, याच्या अर्धा इंचवरती स्केल ठेवायची. आणि आपला जो पुढचा गळा आहे, म्हणजे पुढचा जो गळा आहे, तो आपल्या स्केल लाईनच्या खाली जात असेल तर आपल्याला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. मायनस करणं कंपल्सरी. तुम्ही जर मायनस केलं नाही तर तुमचं जे शोल्डर आहे ते लूज पडतील. तर इथं बघा, आता भरपूर ताईंचा मेसेज येतो का ताई आम्ही सेम मेथडनी पूर्ण ब्लाऊज ड्राफ्टिंग केला, कटिंग केला, स्टिचिंग देखील केला, पण शोल्डर जे आहे ना ते लूज पडत आहे. तर ते हेच कारण आहे, तुम्ही हा पॉईंट मिस जर केला तर शोल्डर तुमचे नक्की लूज पडतील. तर इथून आता मी 1/2 इंच असं मार्किंग करते. आपण बॅक पार्टला पण मायनस केलं आहे, इथं मी मायनस करून घेते 2 लाईन, म्हणजे 1/2 इंच. त्यानंतर आपल्याला इथं रेडी शोल्डरची मार्किंग करायची. रेडी शोल्डर आपण 2.25, तर 3.25 इंच मी इथं मार्किंग करते. त्यानंतर इथं बघा 1/2 इंच असं इथं मार्किंग करायचं आहे. आणि क्रॉसमध्ये इथं जॉईन करायचं आहे, कारण शोल्डर जे असतं ना ते सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात. तर इथं आपण असं जोडून घेऊ. क्रॉसमध्ये जोडलं त्यानंतर इथं चेक करू आपण गळारुंदी किती येते आपली 2.25. तर सेम इथं 2.25 मार्किंग करून बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आणि पुढचा जो गळा आहे तो राऊंड शेप येते, इथं मी राऊंड शेप ड्रॉ करून घेते. बघा, राऊंड शेप ड्रॉ केला त्यानंतर बघा, आपल्याला इथं अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. तर अपेक्स टू अपेक्स किती आहे, 7 इंच आहे, तर त्याचं निम्मं घ्यायचं, म्हणजे किती झालं 3.5 इंच. तर इथं 3.5 इंच मार्किंग केलं. त्यानंतर इथं कमरच्या याच्यावर अर्धा इंच कमी, म्हणजे 3 इंच. इथं जेवढं केलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच इथं कमरला कमी करायचं असतं. ते इथं आपण 3 इंचावर केलं. आता आपण लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर बघा, इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे, पण टक्स कसा घ्यायचा, आपल्या साईजनुसार टक्स घ्यायचा आहे. तर आपली साईज किती आहे, 31, तर 31 साईजनुसार आहे. बघा इथं टक्स दिलं आहे. टक्स चार्ट आर्महोल आणि वेस्ट, म्हणजे कमरचा आणि मोंढ्यामधला. तर इथं पहिल्याच लाईनमध्ये येतं आर्महोलचा टक्स आहे आपला 1.25 इंच आणि कमरचा टक्स आहे 2.5 इंच. तर इथं टक्स घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा. तर इथं बॉक्स बनवून घेऊ आपण, सॉरी लाईन ही अशी जोडून घेऊ. त्यानंतर इथं कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आपली 27 भागिले 4 करू, तर किती झाले 6.25 इंच. तर इथं 6.25 इंचावर कमरची मार्किंग करते मी. त्यानंतर बघा, हा टक्स आपला मायनस होणार आहे, तर त्या टक्सचं देखील मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. टक्स किती घेतलं आहे आपण 2.5 इंच. तर इथं टक्सचं मार्जिन घेते 2.5 इंच आणि पुढे शिलाई मार्जिन घेते मी 2 इंच. त्यानंतर स्केलने आपण हे जे मार्किंग आहे ते जोडून घेऊ. त्यानंतर ही जी लाईन आहे तिरपी, तर या तिरप्या लाईन आपल्याला 3 सारखे सेंटर काढायचे. तर इथं बघा, पूर्ण लाईन आहे 6 इंचाची, तर 3 इंच सेंटर झाला. पुन्हा 3 चा मध्य 1.5, पुन्हा इकडं मध्य, असे 3 सारखे सेंटर काढले. त्यानंतर सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं. त्यानंतर इथून 1/2 इंच स्केलने जोडून घेऊ अगोदर हे मार्किंग. त्यानंतर इकडे देखील सेम, इथून असं एक लाईनचा शेप देऊन घ्यायचं. बघा, त्यानंतर आपण ह्या दोन्ही लाईन चेक करून घेणार आहे, कमी जास्त असतील तर. तर ही किती आपली 5.5 इंच, तर ही देखील आपल्याला तेवढीच हवी. तर आपण बघा, जशी मार्किंग केली त्या मार्किंगवर टेप ठेवून आपण इथं चेक करू. तर किती येतं इथं 5.5 इंच. गॅप किती येतो आपला अर्धा इंचचा. तर इथं आपण त्याच्या डबल घेऊ 1 इंच. इथं सेम अर्धा इंच आणि इकडे देखील सेम अर्धा इंच. ते इथं मी असं लाईन ज्या आहे त्या ड्रॉ करून घेते. बघा, त्यानंतर इथं बघा, इथं देखील ही स्केल आपल्याला या लाईनला अशी टच करून ठेवायची.
आणि इथं लाईन ड्रॉ करायची. आता इथे घेतलाय आपण कमरचा टक्स 2.5 इंचाचा, तर आर्महोलचा टक्स आपला साईजनुसार 1.25 इंच. तर इथं बघा या छातीच्या लाईनवर टेप असा ठेवायचा, पुढे सरकत घ्यायचा, जिथं टच होतोय तिथं मार्किंग करायची आणि ह्या 1.25 इंचाचा आपल्याला निम्म घ्यायचं आहे. तर हे बघ इथं मार्किंग करायची 1.25 इंचाचं निम्म दोन्ही बाजूनी आणि पूर्ण टक्स घ्यायचा आहे आपल्याला 1.25 इंचाचा. तो आपण इथं जोडून घेऊ. त्यानंतर बघा आता हे देखील टक्स आपल्याला चेक करायचे. तर अगोदर आपण हा टक्स चेक करू. तर हा किती येतोय आपला 5.25. तर हा देखील सेम तेवढाच हवा आहे. बाहेर जातोय बघा, मार्किंग करायची. ती मार्किंग आपल्याला इथं जॉईन करायची अशी. आणि इथे आपल्याला नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ केला. त्यानंतर बघा आपल्याला आता क्रॉसपट्टीची मार्किंग करायची. तर क्रॉसपट्टी किती आहे? तर क्रॉसपट्टी मला 2.5 इंचाची हवी आहे. तर नाही सॉरी 2 इंचाची हवी. तर मी इथं 2.5 इंचा मार्किंग करते. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली मी. ती इथं 2.5 इंचावर अशी क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेते, कारण ती तयार 2चीच होणार आहे. तर हे बघा इथं असं 2.5 इंचावर मार्किंग करून घेते. स्केलने आपण ही मार्किंग जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर इथं 1.25 इंच वरती मार्किंग करायची आहे क्रॉसपट्टीच्या शेपसाठी. तर इथं बघा क्रॉसपट्टीला शेप देऊन घेतलाय. आता आपली एवढी मार्किंग झाली. आता आपल्याला कटोरीची मार्किंग करायची. पण त्यासाठी अगोदर काय करायचं, हा गॅप आणि हा क्रॉसपट्टीचा गॅप हा चेक करायचा. तर इथून टेप असा ठेवायचा. तर हा गॅप किती येतोय आपला 3 इंच. तर इथं देखील सेम हवं आहे 3 इंच. तर 3 इंच का घेतलं सेम, कारण पूर्ण बाजूनी कटोरी जी आहे ती आपल्याला सारखी हवी. त्यासाठी आपण इथं 3 इंचावर मार्किंग केलं. हे बघा पुन्हा एकदा चेक करून दाखवते. हा गॅप 3 इंचाला एक लाईन कमी, ती इथं आपण 3 इंचाला एक लाईन कमी घेऊ आणि इथं चेक करायचं हा गॅप किती येतोय 2 इंच. तर सेम इथं देखील 2 इंचावर मार्किंग करायची आणि इथं पण 3 इंचाला एक लाईन कमी आणि इकडनं घ्यायचं आहे गळ्याच्या साईडनी 1 इंच मार्किंग केलं. त्यानंतर आपण आता क्रॉस कटोरी जी आहे ती मार्किंग करून घेऊ. बघा ते इथून फ्रेंच कर्वने शेप देऊन घेते. तर बघा अशा पद्धतीने कटोरीचा शेप जो आहे तुम्ही ड्रॉ करून घेतला आहे. आता पूर्ण जे आहे ते आपलं ड्रॉ झाले फ्रंट पार्ट. आता आपण इथं कट करून घेऊ. तुम्ही देखील सेम याच पद्धतीने ड्राफ्टिंग करायची आहे. तर इथं आपल्याला इथे देखील एक टक्स घ्यायचा आहे बघा सेंटरला. ती ही लाईन आपण ड्रॉ करू आणि दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्किंग करायचं आहे. 1 इंचचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला इथे. तर मार्किंग केलं. आता आपण कट करायला घेते. इथून बघा आता जशी ड्राफ्टिंग आहे तशी मी कट करायला घेते. त्यानंतर गळा कट करायचा. आर्महोल आपल्याला लगेच कट करायचं नाही, कारण आपण टक्स जेव्हा आर्महोलमधला मायनस करू तेव्हाच आपल्याला आर्महोल कट करायचं आहे. शोल्डरची लाईन कट करते मी इथं. तर बघा आता आपल्याला हा कमरचा टक जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे मी कमरचा जो टक्स आहे तो कट करते. त्यानंतर आपला आर्महोलचा टक जो आहे तो मायनस करू आपण. इथं बघा आता ही जी लाईन ड्रॉ केली ही असे एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचं. हे बघा
ड्रॉ केला. त्यानंतर इथं कटोरीचा जो शेप आहे तो मागे पुढे होतोय तो आपण हाताने असा देऊन घेऊ. आणि आता आपल्याला जो आर्म होल आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा इथं तर मॅच होतोय आपला आर्म होल देखील जो पहिल्यावाला आर्म होल होता आणि नंतर आपण ड्रॉ केलेला आर्म होल. हे बघा कट केला. त्यानंतर आपण जी क्रॉस पट्टी ती कट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला कटोरी जी आहे ती कट करून घ्यायची. त्यानंतर हा देखील टक्स आपल्याला मायनस करायचा असतो. तर इथं बघा मी हा देखील टक्स जो आहे तो मायनस करून घेतलाय. तर बघा इथं बॅक पार्ट घेतलाय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग केली आहे. तर इथं आपल्याला आता कटिंग करायची. पण हे जे साईडचे पार्ट आहे ते आपण इथं ठेवून चेक करू. हे बघा इथं असे इथून आपल्याला 5 इंच खाली सोडायचं आहे आणि मग मार्किंग करायचं आहे. त्यानंतर क्रॉस पट्टी घेऊ. इथं बघा इथं मार्किंग करून घेऊ. मार्किंग केली. आता हे पार्ट मी बाजूला ठेवते. आता इथे ही जी लाईन आहे ती अगोदर अशी ड्रॉ करायची आणि ही देखील. तर इथून आपल्याला हा शेप असा ड्रॉ करायचा आहे. बघा ड्रॉ केला. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची जी उंची ती चेक करायची. ती इथून टेप ठेवते आणि ब्लाऊजची उंची चेक करते. तर आता ब्लाऊजची उंची म्हणजे 14.5 आहे. तर ती तयार किती होईल? 1 इंच जाईल. तर 14.5 आहे तर 12.5 ती तयार होणार आहे. तर मी आता ही जेवढी तेवढी ठेवणार आहे, मायनस वगैरे करणार नाही. तर तुम्हाला जेवढी हवी त्यानुसार तुम्ही मार्किंग करायची. बघा मार्किंग केली. त्यानंतर आपण आता मागचा जो गळा आहे त्याची मार्किंग करू. तर मागचा गळा 7 इंच आहे. 7 इंच मार्किंग केलं. इथून बघा इथून चेक करायचं 2.25. तर इथून देखील सेम बॉक्स बनवून घेऊ आणि कटिंग करून घेऊया. आता बघा गळा जो आहे तो ड्रॉ करून आता आपल्याला बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे. इथं जसा मार्किंग आहे तसा त्याची बॅक पार्ट कट करून घेते. बघा त्यानंतर मागचा गळा देखील कट करून घेते. तर बघा बॅक पार्ट देखील आपला कट झाला आहे. आता आपलं फ्रंट आणि बॅक कटिंग झाली. आता आपली स्लीव कट करायची राहिली. पण आता स्लीव आपण पुढच्या याच्यात कटिंग करू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हे पार्ट देखील अस्तरवर ठेवून कशा पद्धतीने कट करायचे, कुठे किती वाढवायचं हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि याची स्टिचिंग देखील दाखवणार आहे या ब्लाऊजची. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.